कच्च्या उंबराची भाजी ना कधी बनवली होती ना कधी खाल्ली होती, पण पहिल्यांदाच बनवली आणि असली झाली होती एकच नंबर. तर कच्चे उंबर घेतले होते मी. कच्च्या उंबराला थोडं चिक असतं, तर आधी तोडून घ्यायचं आणि काप मारून घ्यायचं. 4 काप एका उंबरामध्ये मारायचा आणि पाणी उकळत ठेवायचं. उकळलेल्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, थोडी हळद आणि मीठ टाकून ना उकळून घ्यायचं. 1-5 मिनटामध्ये उंबर छान शिजतात. शिजून झाल्यानंतर त्यांचा काय होतो, चिक निघून जातो, म्हणून शिजवून घ्यायचं. आता कढईमध्ये मी तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकलं आणि आलं लसूणची पेस्ट टाकली. 2 बारीक चिरलेले कांदे यामध्ये टाकले. कांदे जास्त टाकले ना चव छान येते. कांदे छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचं. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला. टोमॅटो पण छान परतवून घ्यायचा. त्यानंतर मग आपले घरगुती मसाले, लाल तिखट, हळद आणि थोडा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकलं. हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. काय तिखट आणि छान झणझणीत दिसत होतं. भाजी बनवताना ना तोंडाचं पाणी काय आवरत नव्हतं. तर त्यानंतर उकडलेले उंबर यामध्ये टाकले आणि छान मिक्स करून घेतले. मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं, थोडं मॅश करायचं उंबर, म्हणजे त्याची चव छान एकत्र होते आणि छान लागते. काही मसाले आतपर्यंत मुरतात. तर नंतर मी वरतून कोथिंबीर टाकली आणि वाफवून घेतलं एक अर्धा मिनिटभर. वाफवल्यानंतर काय वास सुटला होता घरभर, एकच नंबर. आणि गरमागरम भाकरीसोबत म्हणाल तर एकाऐवजी 2 भाकरी तरी नक्कीच खाल. चला मग पटकन लाईक शेअर करा.